आणि आता मुंबई महाराष्ट्रासह देशभरातल्या आणि काही जगातल्या अतिशय महत्त्वाच्या अशा बातम्या ज्या माहीत असणं तुम्हाला आवश्यक आहे. आमच्या राज्यभरातल्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय, पाहूयात. यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावरती काल सायंकाळी 5च्या सुमारामध्ये प्रोपिलिन गॅसची वाहतूक करणारा गॅस टँकर पलटी झाला. त्यानंतर महामार्गावरती वाहतूक कोंडी झाली. रात्री 2च्या सुमारामध्ये ही वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. महामार्गावरून वाहतूक पूर्णपणे चालू करण्यात आली, मात्र गॅसमध्ये जी लिकेज आहे ती पूर्णपणे सुरू होती, त्यामुळे पुन्हा वाहतूक बंद करण्यात आली. सकाळपासून आपण पाहिलं तर आत्ता 24 तास ओढत आहेत, अद्याप देखील वाहतूक कोंडी तशीच असल्याचं पाहायला मिळतंय. या प्रोपिलिन गॅसचा जो टँकर आहे त्या टँकरची पुढील बाजू ही बाजूला करण्यात आली, मात्र जी कॅप्सूल आहे ती अजूनही त्याच ठिकाणी पडून असल्याचं पाहायला मिळतंय. अजूनही गॅसची गळती या गॅस कॅप्सूलमध्ये होताना पाहायला मिळते, कारण जो प्रोपिलिन गॅस आहे हा अति ज्वलनशील असल्यामुळे हा गॅसचा जो टँकर आहे ते उभे करणेही शक्य नाही आणि त्याला त्या ठिकाणाहून हलवणेही शक्य नसल्याचं जाणकार म्हणतात. त्यामुळे महामार्गावरील जे प्रवासी आहेत त्यांचा मोठे हाल होताना पाहायला मिळतात. त्यामुळे एकूणच काय आपत्कालीन परिस्थितीमध्ये असे अपघात होत असताना जी यंत्रणा आहे ती किती कमकुवत आहे हे याच घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले. या गॅस जो आहे या टँकरमधून इतर टँकरमध्ये सुद्धा हलवणं शक्य असतं. आत्ता जी शेवटची माहिती समोर येते त्यानुसार तो जो गॅस कॅप्सूल आहे त्या गॅस कॅप्सूलमधील जो गॅस आहे प्रोपिलिन गॅस तो इतर टँकरमध्ये भरण्याचं काम सुरू आहे. त्यानंतरच या महामार्गावरील जी वाहतूक आहे ती पूर्णपणे सुरळीत करण्यात येणार असल्याचं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येतं. त्यामुळे एकूणच काय या महामार्गावरती प्रवाशांचा पुरता खोळंबा झाल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे एकूणच हा महामार्ग वाहतुकीसाठी कधी पूर्णपणे सुरळीत होणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार. सूरज कसबे, NDTV मराठी, एक्सप्रेसवे. पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरून प्रवास करताना आज प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. या एक्सप्रेसवेवरून प्रवास करताना STच्या फेऱ्या देखील रद्द कराव्या लागल्यात. ST महामंडळाने जे पण नागरिक प्रवास करत होते त्यांनी संताप व्यक्त केला. तासन तास लोकांचे वाया गेले. एकूणच जर आपण पाहिलं तर पुणे एक्सप्रेसवे अपघाताचा मुंबई पुण्याच्या दरम्यानचा प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. तसाच फटका महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेला अर्थात ST महामंडळाला सुद्धा बसलेला आहे. ST महामंडळाला राज्यातील सुमारे 150 फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या घटनेचा परिणाम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बस सेवांवर झाला आहे. या अपघातानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्यातील विविध विभागांमधील STच्या एकूण 139 बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या. यामध्ये 37 शिवनेरी आणि 60 इतर बस फेऱ्यांचा समावेश आहे. अपघाताच्या दरम्यान एक्सप्रेसवेवर महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाची एकूण 163 वाहने वाहतूक कोंडीत अडकली होती. यामध्ये सातारा विभागातील 46, सोलापूर विभागातील 36, पुणे विभागातील 20, सांगली विभागातील 18, कोल्हापूर विभागातील 13, पालघर विभागातील 12, ठाणे विभागातील 11 आणि मुंबई विभागातील 7 वाहनांचा समावेश आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देता येत असून महामंडळाला मात्र आज या सगळ्या परिस्थितीमुळे प्रवाशांना सेवा देता आलेली नाही. परिस्थितीचा आढावा घेऊन पर्यायी व्यवस्था उभारण्यात आल्या आहेत. वाहतूक सुरळीत होताच बस सेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येईल. रात्री उशिरापर्यंत पुणे मुंबई दरम्यानची वाहतूक सुरू झाली तरी ती पूर्णपणे सुरळीत होण्यासाठी गुरुवारची दुपार उजाडेल असा अंदाज आहे. एकूणच जर आपण पाहिलं तर पुणे मुंबई एक्सप्रेसवरून प्रवास करताना आता नागरिकांना या सगळ्या गोष्टींना तोंड द्यावं लागत आहे. उद्या देखील ही परिस्थिती बदलेल असं वाटत नाही आहे, कारण एकूणच यंत्रणांनी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने इथे अधिकचा वेळ लागू शकतो. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. प्रवासाचं गणित आता पूर्णपणे बदलणार आहे. आपले अनेक तास हे वाचू शकणार आहेत ते रेल्वेच्या नवीन योजनेमुळे. पुणे हैदराबाद प्रवासाचं गणित आता पूर्णपणे बदलणार असून या हायस्पीड रेल्वे प्रकल्पामुळे सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला जणू बुलेट ट्रेनचा वेग मिळणार आहे. तासन तासाचा प्रवास काही मिनिटांवर येणार असल्याने केवळ प्रवासच सुखकर होणार नाही तर सोलापूरच्या आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीची नवी दारं ही उघडली जाणार आहेत. मुंबई, पुणे आणि हैदराबाद यासारख्या मोठ्या IT हबला जोडणारा हा प्रकल्प सोलापूरसाठी गेम चेंजर ठरणार असून भविष्यात सोलापूर शहर दळणवळणाचं प्रमुख केंद्र म्हणून उदयास येईल अशी चिन्ह आहेत. सध्या पुणे ते हैदराबाद हे सुमारे 600 किलोमीटरचं अंतर रस्ते मार्गाने पार करण्यासाठी 8 ते 9 तास लागतात, तर रेल्वेने सरासरी 9 तास खर्च होतात. मात्र हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर हेच अंतर अवघ्या 1 तास 55 मिनिटांमध्ये पार करणं शक्य होणार आहे. यामुळे सोलापूर आणि पुणे किंवा हैदराबाद ही शहरं एकमेकांच्या इतकी जवळ येतील की नागरिक दैनंदिन कामासाठी सहज ये जा करू शकतील. सोलापूर जिल्ह्यासाठी
या प्रकल्पाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. सोलापूरमधून मोठ्या प्रमाणावर लोक नोकरी, शिक्षण आणि व्यवसायानिमित्त पुणे किंवा हैदराबादला स्थलांतर करतात. हायस्पीड रेल्वेमुळं हे स्थलांतर थांबण्यास मदत होईल, कारण लोक सोलापूरमध्ये राहून काही मिनिटात पुणे किंवा हैदराबाद गाठू शकतील. सोलापूरचा वस्त्रोद्योग, वैद्यकीय सेवा आणि कृषी क्षेत्राला या वेगवान कनेक्टिव्हिटीचा मोठा फायदा होईल. इंदापूर, दौंड आणि उरळी या भागातील प्रवाशांनाही या सुविधेमुळे मोठा दिलासा मिळणार असून स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्यामुळे पुणे ते हैदराबाद हा प्रवास अगदी सुसाट होणार आहे आणि अनेक प्रवाशांचा हा वेळ अगदी कमी होणार आहे आणि त्यामुळेच पुणे हैदराबाद प्रवासाकडे आता रेल्वेने एका नव्या रूटमुळे हा सगळा नागरिकांचा प्रवास अगदी सोपा केला आहे. गुवाहाटीच्या पंजाबबारीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तब्बल 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला बेडमध्ये बंद करून ठेवून तिला लपवण्याचा प्रयत्न केला गेला. हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संतापजनक घटनेचा व्हिडिओ समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. व्हिडिओ व्हायरल होताच लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ही घटना पंजाबबारी येथील जुरीपारमधील हाऊस क्रमांक 69 मध्ये घडली. या ठिकाणी अमरीन अख्तर लस्कर नावाच्या महिलेच्या घरी जिल्हा श्रम टास्क फोर्सने छापेमारी केली. स्थानिक लोकांच्या तक्रारीनंतर ही कारवाई रविवारी सायंकाळी एका मॅजिस्ट्रेटच्या उपस्थितीत करण्यात आली. अल्पवयीन मुलगी मागील 6 वर्षांपासून घरगुती काम करायची. त्यानंतर तिच्यावर सतत शारीरिक अत्याचार केले जात होते. छापेमारीची माहिती मिळताच आरोपी महिलेने मुलीला जवळपास 25 मिनिटे पलंगाच्या आत बंद करून ठेवले. जेव्हा अधिकाऱ्यांची टीम त्या घरात पोहोचली तेव्हा घर मालकीण अरीना लस्कर खातून हिने मुलगी घरात नसल्याची खोटी माहिती दिली. मुलीचे वडील तिला 3-4 दिवसांपूर्वीच घेऊन गेले आहेत असं त्या महिलेने सांगितलं. मात्र घरातील संशयास्पद हालचाली पाहून टीमने घराची तपासणी करण्याची मागणी केली आणि धक्कादायक प्रकार समोर आला. तिला बाहेर काढल्यानंतर पाणी देण्यात आले आणि त्यानंतर शुद्धीवर येताच जोरजोरात रडू लागली. प्राथमिक चौकशीत मुलीने सांगितले की तिला खूप काळापासून मारहाण आणि अत्याचार सहन करावे लागत होते. सध्या पोलीस ह्या संपूर्ण प्रकरणाची तपासणी करत आहेत आणि अधिकची चौकशी देखील करत आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभेच्या सभागृहामध्ये येण्याचं आव्हान दिलं. त्यानुसार पंतप्रधान आज आले, परंतु त्यांचं भाषण पण होऊ शकलं नाही. खर तर पार्श्वभूमी ही वेगळी आहे. राहुल गांधी यांनी आर्मी चीफ मनोज नरवणे यांच्या पुस्तकाचा हवाला दिला आणि त्या पुस्तकामध्ये चीन संदर्भामध्ये महत्वाचे मुद्दे राहुल गांधी यांनी मांडले. पहिला मुद्दा म्हणजेच की चीननं भारतामध्ये घुसखोरी केली होती, भारताच्या जमिनीवर कब्जा केला होता आणि दुसरा मुद्दा म्हणजेच की पंतप्रधान आणि त्याचबरोबर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडून योग्य वेळी क्लिअरन्स दिला गेला नाही, हिरवा कंदील दिला गेला नाही आणि म्हणून आर्मी संभ्रमात होते. हे दोन्ही मुद्दे मागील 3 दिवसापासून राहुल गांधी मांडण्याचा प्रयत्न करतायत, परंतु संघर्ष वाढत चालला. तो म्हणजेच की राहुल गांधी यांच्यामध्ये आणि एनडीए मधील घटक पक्ष संसदीय कार्यमंत्र्यांनीही सांगितले की ज्या पुस्तकाचं बाहेर प्रकाशन झालेलं नाहीये त्या पुस्तकातील उतारे दाखवणे हे आवश्यक नाही. परंतु तरी सुद्धा राहुल गांधी आपल्या मतावर ठाम होते आणि बोलू दिलं जात नाही म्हणून सभागृहाच्या बाहेर सुद्धा निदर्शनं करण्यात आली होती. हे निदर्शनं एवढी विकोपाला गेली की सभागृहामध्ये सुद्धा कागद फेकून फाडण्यात आली होती. त्याचबरोबर आज लोकसभेच्या अध्यक्षांच्या दालनामध्ये सुद्धा काँग्रेसच्या खासदारांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर निदर्शने केली आणि त्यामुळेच कुठेतरी आता ही संघर्ष जो आहे तो वाढताना आपल्याला दिसून येतोय. या संदर्भामध्ये काल सुद्धा काही खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील प्रशांत पडोळे आहेत, त्यांच्यासह 8 खासदारांना निलंबन करण्यात आलं होतं. आज सुद्धा पुन्हा तशाच प्रकारचा गोंधळ झालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बोलणार होते, मात्र त्यापूर्वीच सभागृह तहकूब झालं. हे आता उद्या सकाळी 11:30 वाजता सभागृह सुरू होणार आहे. त्यामुळे पाहावं लागणार आहे की जनरल नरवणे यांच्या पुस्तकावरून पुन्हा एकदा उद्या सभागृहामध्ये अशाच प्रकारचा गदारोळ होतोय का, सत्ताधारी आणि विरोधक काहीतरी समेट घडवून आणतात का, ते बघावं लागेल. नवी मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदाच्या खुर्चीत बसतानाच डॉक्टर राहुल गेठे यांनी पुन्हा एकदा कामाचा धडाका सुरू केला आहे. आधी बेकायदेशीरपणे डान्स बार थाटणाऱ्या बार मालकांना अद्दल घडवल्यानंतर आता डॉक्टर राहुल गेठे यांनी पुन्हा एकदा अतिक्रमणांवर आपली नजर वळवली आहे. काही महिन्यांपूर्वी बेकायदा इमारतींवर बुलडोझर फिरवला आणि आता नियम तुडवून उभारलेल्या मदरशा आणि मशिदीवरही हतोडा उगारला आहे.
महापालिका निवडणूक आटोपताच डॉक्टर गेठे आणि त्यांच्याकडील अतिक्रमण विभागाने बुधवारी सकाळीच कारवाईचा धडाका लावून बेलापूरमधील सेक्टर 19 मधील अनधिकृत मदरसा आणि मशीद पाडली। विशेष म्हणजे बेकायदा उभारलेल्या बांधकामाची एक वीटही ठेवायची नाही अशी ताकीद देऊन डॉक्टर गेठे यांनी अतिक्रमण विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना घेऊन डोळ्यादेखतच कारवाई पार पाडली। अशा प्रकारे कारवाई करीत अतिक्रमण करणाऱ्यांना थारा नसेल हाच इशारा या निमित्ताने महापालिका प्रशासनाने दिला। अतिरिक्त आयुक्त डॉक्टर गेठे यांच्या धडाका कारवाईबद्दल नवी मुंबईकर त्यांच्या कामावर खुश आहेत। सर्वसामान्यांची बाजू अशीच समजून घेऊन प्रशासनाने धडक कारवाई करण्याची अपेक्षा आता नवी मुंबईकरांनी ठेवली आहे। संपूर्ण महाराष्ट्रभरात सोलापुरातील पारशी पॅटर्नची चर्चा होऊ लागली। पारशी पॅटर्न नेमका काय आहे? महाआघाडी स्थापन केली, यामध्ये 2 राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना एकत्रित आणण्याची किमया आमदार दिलीप सोपल यांनी केली। या महाआघाडीचं आव्हान हे भाजपसमोर होतं, परंतु याच संदर्भात बोलण्यासाठी शिवसेनेच्या अनेक दिग्गज नेत्यांनी मौन बाळगलं। परंतु त्याचं चित्र जे आहे ते बार्शी जिल्हा परिषदेच्या संदर्भात आज वैरागमध्ये स्पष्ट झालं। एकनाथ शिंदे यांनी दिलीप सोपल यांच्या समर्थनार्थ बार्शी येथे जाहीर सभा घेतली। या सभेला गर्दी तशी तुरळकच होती, परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो देखील त्या सभेच्या बॅनरवरती नव्हता। हा देखील चर्चेचा विषय होता। त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी दिलीप सोपल यांना ज्यावेळेस संतनाद कारखान्याचा विषय निघाला, संतनाद कारखाना जर तुम्हाला सुरू करायचा असेल तर आमच्या सोबत या, अशा पद्धतीची खुली ऑफरच जणू दिलीप सोपल यांना दिली। त्याचबरोबर तुम्हाला बार्शीमध्ये कोणत्याही पद्धतीच्या निधीची कमतरता भासणार नाही, अशी देखील ऑफर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे आमदार दिलीप सोपल आहेत ती यांना दिली। येणाऱ्या काळात दिलीप सोपल यांची भूमिका नेमकी एकनाथ शिंदेच्या बाजूने असते की पक्षाशी निष्ठा दाखवत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची असते, हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे काल जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी लातूर दौऱ्यावर होत्या। किनगाव येथील पहिली प्रचार सभा आटोपून पंकजा मुंडे या जानोळच्या दिशेने प्रचार सभा घेण्यासाठी गेल्या। जानोळ येथे पोहोचल्यानंतर पंकजा मुंडे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालण्याचा विसर पडला। त्या थेट सभास्थळी पोहोचल्या आणि मग हा राग जो आहे तो आंबेडकर प्रेमींमध्ये दिसायला लागला। पंकजा मुंडेंच्या विरोधात आंबेडकर प्रेमींनी घोषणाबाजी सुरू केली आणि त्यानंतर सभा संपल्यानंतर पंकजा मुंडेंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालण्याची इच्छा व्यक्त केली। मात्र या गोष्टीला आंबेडकर प्रेमींमधून विरोध दर्शवल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळत होतं। तर आंबेडकर प्रेमींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणानून सोडला होता आणि पंकजा मुंडे यांना हार घालण्यास विरोध मात्र या लोकांनी कायम ठेवला आणि या विरोधामुळे पंकजा मुंडे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार न घालताच परत जावं लागलं। आता या घटनेचा या निवडणुकीवरती नेमका काय परिणाम दिसतो हे पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेना शिंदे गटाचे हरसाली थविल तर उपमहापौरपदी भाजपचे राहुल दामले यांची निवड झाली। महासभेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 11 पैकी 8 नगरसेवक उपस्थित होते। यावरून शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक सचिन पोटे आणि निलेश शिंदे यांनी ठाकरे गटाचे गटनेते उमेश बोरगावकर यांचा चिमटा काढला। तुमचे 11 नगरसेवक निवडून आले होते, ती क्रिकेटची टीम होती, आता तुमची टीम 8ची झाली आहे, म्हणजे कबड्डीची टीम झाली आहे, अशा प्रकारचा चिमटा काढला। 11 पैकी ठाकरे गटाचे 3 नगरसेवक अद्याप नॉट रिचेबल आहे। यामध्ये राहुल कोट, स्वप्नाली केने आणि मधुर म्हात्रे यांचा समावेश आहे। मधुर म्हात्रे हे घरी परतले, मात्र महासभेत ते आले नाही। या तिघांना पक्षाकडून नोटीस देण्यात आली आहे। आता हे 3 नगरसेवक काय खुलासा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे। या खुलासानंतर पक्षश्रेष्ठी करून या तिघांविरोधात काय कारवाई केली जाते हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन महेश गीतेसह अमजद खान, NDTV मराठी, कल्याण। गेल्या काही दिवसापासून सातत्याने घसरण होत असलेल्या सोन्या चांदीच्या दरात आता पुन्हा हळूहळू वाढ होऊ लागली असून
4 फेब्रुवारी रोजी 24 कॅरेट सोन्याच्या दरात 6,629 रुपयांची वाढ होऊन 10 ग्रॅम सोन्याचे दर 1,58,157 रुपयांवर पोहोचले आहे. गेल्या 2 दिवसात सोने 9,412 रुपयांनी वधारले असून चांदीच्या दरालाही नवी झळाळी मिळाली आहे. 29 जानेवारी रोजी सोन्या चांदीच्या दराने ऐतिहासिक विक्रम गाठला होता. मात्र त्यानंतर 30 जानेवारी व 1 आणि 2 फेब्रुवारी रोजी सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. झालेली घसरण ही नफा वसुलीमुळे झाल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं असून आता पुन्हा गुंतवणूकदार सोनं व चांदी खरेदी करत असल्याने सोन्या चांदीच्या दरात वाढ झाल्याची माहिती सराफा व्यावसायिकांनी दिली आहे. सोन्या चांदीच्या दरात आठवड्याभरात झालेल्या चढउतारीमुळे गुंतवणूकदारांमध्ये मात्र संभ्रम निर्माण झाला असून सोनं आणि चांदी एकरकमी गुंतवणूक न करता हळूहळू गुंतवणूक करण्याचा सल्ला हा तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना दिला आहे. राज्यात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा प्रचाराचा धडाका सुरू आहे. या प्रचारादरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातल्या रेंदाळ पंचायत समिती सध्या चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे रेंदाळ पंचायत समितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षानं दिलेला दिव्यांग उमेदवार जमीर मानकापुरे असं या उमेदवाराचं नाव. हा उमेदवार दिव्यांग असून सुद्धा या सगळ्या काळामध्ये निवडणुकीच्या प्रचारामध्ये आघाडी घेत असताना पाहायला मिळते. खरं तर दोन्ही पाय आणि हात नसून सुद्धा जमीर हे गेल्या अनेक वर्षांपासून समाजकार्यामध्ये अग्रेसर आहे आणि त्यांच्या याच कार्याचं कौतुक करत मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांना उमेदवारी जी आहे ती मिळवून दिली. खरं तर उच्च शिक्षित असलेले जमीर मानकापुरे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असताना त्यामुळेच नागरिकांमधून सुद्धा त्यांना चांगला प्रतिसाद जो आहे तो मिळताना पाहायला मिळतोय. नागरिक ज्या ठिकाणी ज्यावेळेस जमीर हे प्रचाराला जातात त्यावेळेस त्यांना चांगला प्रतिसाद आणि प्रोत्साहन देताना पाहायला मिळतात आणि त्यामुळेच जमीर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळवून अग्रेसर असताना आघाडी घेतली असल्यामुळे रेंदाळ पंचायत समिती जी आहे ती चर्चेत आलेली आहे. मात्र येणाऱ्या काळामध्ये मतदानामध्ये कशा पद्धतीनं नागरिक प्रतिसाद देणार ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र एक दिव्यांग उमेदवार अशा पद्धतीने एक समाज कार्याचा ध्यास घेऊन लढत असताना पाहताना नागरिक सुद्धा त्याचं कौतुक जे आहे ते करताना पाहायला मिळतात. पाकिस्तान सरकारने गेल्या रविवारी एक वादग्रस्त निर्णय घेतला आहे. T20 वर्ल्ड कपमध्ये 15 फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान होणाऱ्या सामन्यात पाकिस्तान संघ मैदानात न उतरवण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला आहे. या स्पर्धेतल्या इतर सामन्यांमध्ये पाकिस्तान खेळणारे मात्र भारताशी होणाऱ्या सामन्यात पाकिस्तान खेळणार नाही अशी घोषणा पाकिस्तान सरकारने केली आहे. बांगलादेशला ICCने स्पर्धेतून बाहेर केल्यामुळे त्यांच्याशी एकजूट दाखवण्यासाठी पाकिस्तानने हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. बांगलादेशवर कारवाई झाल्यापासून पाकिस्तान क्रिकेट बोर्ड संपूर्ण स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा विचार करत होतं, पण शेवटी केवळ भारताविरुद्धचा सामना न खेळण्याचा त्यांचा निर्णय. मात्र ICCने असं पाऊल उचलणाऱ्या संघावर कडक कारवाई आणि गंभीर परिणामांची तरतूद करून ठेवली आहे. त्यामुळे पाकिस्तानने 15 फेब्रुवारीला भारताविरुद्ध मैदानात न उतरण्याचा निर्णय घेतला तर ICCच्या नियमांनुसार त्यांना मोठ्या कारवाईचा सामना करावा लागेल. हा सामना न झाल्यास ब्रॉडकास्टर्सना साधारणपणे 25 मिलियन ते 30 मिलियन डॉलर्स इतक्या जाहिरात महसुलाचं नुकसान सहन करावं लागणार आहे. अशा परिस्थितीत हे ब्रॉडकास्टर्स ICCकडे नुकसान भरपाईसाठी विचारणा करतील आणि ICC पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून ही नुकसान भरपाई मागू शकतं. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.